चांस मिलता है लेकिन हम तो साला ऐसा ही रहता है. काय बाई कोणाचं म्हणायचं आहे? हे बघा, या प्रश्नाशी तुमचा काडीचाही संबंध नाहीये. संबंध नाही? अरे आपल्या एरियात कोण येतो कोण फुकट खाऊन जातो आपल्याला कळायला नको. हे बघा, प्लीज मला माझ्या मार्गाला जाऊ द्या. तुमचा मार्ग कोणता हो? वाम मार्ग का? जाऊ द्या हो बाई, कशाला त्यांच्या नादी लागताय? आता इथे राहणंच मुश्किल झालंय. का, कसं, कोण जाणे? सगळं कसं होऊन गेलं ना तेच कळत नाही. गेलं, आयुष्यातून सर्व काही निघून गेलं आणि आणि आता पोटी राहिले ते फक्त हे. पण मला असं एकटीला या समाजात जगता येईल नाही. असं जगणं या समाजात फार कठीण आहे. पण कुणाचा आधार घ्यायचा? म्हणजे नक्की कुणाचा? की कुणाचाही आधार घ्यायचा? आता या समाजात आधार कमी आणि भारच जास्त झालाय. हो, पण मला कोणाचा तरी आधार घ्यावाच लागेल. स्वतःसाठी नाही, या पोटातील बाळासाठी सुद्धा नाही, तर या समाजासाठी. या समाजासाठी मला कुठल्या तरी पुरुषाचा आधार घ्यावाच लागेल. पुरुष, किती किळसवाणा शब्द आहे ना हा. अंगावर झोपणारे पुरुष, अंगलटी येणारे पुरुष, पुरुष 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 पुरुषच का? नाही, पण आता ह्यातलंच कोणी निवडावं लागेल. हो, कारण आता दुसऱ्या पर्यायच उरला नाही. हो, ह्यांच्यातील कोणीतरी निवडायचं आणि लग्न करायचं आणि खोटा संसार थाटायचा. हो, खोटा संसार. काय बाई लग्न करणार का याच्याशी? आयुष्य कसं असतं ना, सगळं स्वतःच्या मनावर चालत असतं. इथे प्रत्येक जण आपल्या मनाचा राजा असतो आणि हो, मनाची राणी सुद्धा असते. पण मन दोन प्रकारची असतात. एक स्वतःला राजा म्हणवणार, तर दुसरं अस्तित्वावर राज्य करणार. खरं खोटं, चांगलं वाईट हे सगळं ह्यातच दडलेलं असतं. पण मन म्हणजे नक्की हृदयाच्या त्या 7 कप्प्यांना म्हणावं की डोक्यात दडलेल्या त्या मेंदूला. काही का असे ना, ह्याचा कर्ता ते शरीरच असतं, ज्याच्यात हे सगळं सामावलेलं असतं. आपण फक्त चांगल्या आणि वाईट मनाने त्याच्या इच्छेनुसार डोकं वर काढत राहायचं. हो, पण या दोघांमध्ये एक निखळ मन सुद्धा असतं. निरागस आणि केविळवाण. नाते जुळले मनाशी मनाचे, फुले गीत पोठी अनोख्या सुरांचे. नाते जुळले मनाशी मनाचे, हे नाते जुळले मनाशी मनाचे.
थांब ना. आज नाही गेलीस तर नाही चालणार का? चिनू मी येते म्हटलं ना. नाही जा तू, पण आज थांबली असतीस तर मला बरं वाटलं असतं. हो पण मला नाही. चिनू येते मी. आणि हो बाबांबरोबर खेळण्यात वेळ नको घालूस. काही का असे ना, आज जाता जाता बाबा म्हणून गेली ती. बाबा चला ना आपण खेळूया. नाही नको. तुझी आई काय म्हणाली माहितीये ना, जास्त खेळायचं नाही म्हणून. पण मला खेळायचंय. तुला खेळायचंय? बर चल माझ्या मागे उभी राहा. बाबा मला तुमच्या मागे उभं राहता येत नाही. मी पण तुमच्यासारखी गाडीवर बसू. गाडीवर बसायचंय? बर या बसा. 1 2 3. बाबा तुमचे पाय कुठे गेले हो? माझे पाय ना बाळा फिरायला गेले. हॅ असे पाय थोडी फिरायला जातात. अगं जातात ना. आपलं मन कसं शरीर सोडून हवं तिथं फिरायला जातं, तसे माझे पाय सुद्धा गेलेत फिरायला. मग ते पुन्हा येतील ना? अगं ते नाहीये म्हणून तर मी इथे आहे ना, तुझा बाबा म्हणून. बाबा हा, घे. बाबा आई तुम्हाला नवीन गाडी देत असताना सुद्धा तुम्ही हीच गाडी का हो वापरता? हे थांब. ते कसं आहे ना कारवी बाळा, माणसानं आपलं अस्तित्व विसरून चालत नाही. बाबा मला ना तुमची गणितच काही कळत नाही. गणितावरून आठवलं. अगं तुला गणिताचा अभ्यास नाही करायचा? नाही बाबा मी अभ्यास नाही करणार. मी ना आईसारखी छान छान कामाला जाणार. कोणी सांगितलं ती छान आहे म्हणून? हो मग त्यात वाईट काय आहे? नाही असं नाही, पण जर तू अभ्यास केलास ना तर तुला आईपेक्षाही जास्त छान काम करता येईल. हो बरं, पण तुम्ही जर माझा अभ्यास घेणार असाल ना तरच मी अभ्यास करीन. मी अभ्यास घेऊन म्हणतेस? चला आज बाबा अभ्यास घेणार. बाबा आज आपण 12चा पाढा म्हणायचा. 12चा पाढा म्हणा. 12 एके 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 26. काय हो बाबा? आई अगं आज लवकर येणार म्हणाली होतीस ना, शेवटी नेहमीचीच वेळ झाली. काय नाही, जरा मुलीचा अभ्यास घेत होतो. कळलं ते, पण अभ्यास घेण्यासाठी जे इतक्या जवळ जायची काही गरज नाहीये. आज सांगितलंय, पुन्हा सांगावं लागता कामा नाही. म्हणजे मी माझ्या मुलीजवळ बसून तिचा अभ्यासही घेऊ शकत नाही? माझ्या बरं तुझा. अगं पण तुझ्याशी लग्न केलं म्हणजे तुझी मुलगी माझी मुलगी नाही का झाली? आणि काय ग, काय एवढे गैरवर्तन केले मी त्या पोरीशी? अगं एवढीशी पोर ती, तिच्याबद्दल तुला असं बोलवतं तरी कसं? नाही बरोबर आहे, हे सगळं तिथूनच येते ना जिथे तू जातेस. त्याच जीवावर खाता तुम्ही. अगं रस्त्यावर भीक मागून सुद्धा माणसाला खाता येतं. रस्त्यावरून उचलून मी इथे आणलंय तुम्हाला. का? कशासाठी? का उपकार केलेस? या पिंजऱ्यात आणून बंद केलेस तुम्हाला. अगं काय सिद्ध करून दाखवायचंय तुला समाजाला की हा पायानं अधू अपंग तुझा नवरा आहे म्हणून? मग घरात बाबा म्हणताना तुझी जीभ का कचरते? आणि मी म्हणतो का करतेस या सगळ्या गोष्टी? माझ्या मुली करता. मुली करता. मग मला नाही वाटत का माझ्या मुलीसाठी मी काही करावं? तुम्ही काय करणार? आणि आतापर्यंत काय करत होतात तुम्ही? माहितीये मला. अगं जे काही करत होतो ना ते स्वबळावर करत होतो, आणि समाजात त्याला मौलिक स्थान नसेल तरी अभिमान होता मला त्याचा. तुझ्यासारखी इकडे तिकडे शेण खायला जातो तुम्ही. हे बघा प्लीज तुम्ही असं काही बोलू नका. का? तिला कळायला नको आपले काय करते ते? बाबा नाही बाळा, तू नको लक्ष देऊस. तुला एक गोष्टी सांगितल्या ना. हे बघा प्लीज तुम्ही तिच्याजवळ बसून माझ्याबद्दल असं काही बोलू नका. आणि तुम्ही तिच्याजवळ का बसता? मी मला हो तिथे बसेल. आई बाबा काय चाललंय तुमचं? का तुम्ही असे भांडता? मी भांडते? अगं हा माणूस असा असेल ना असं मला अजिबात वाटलं नव्हतं. अगं माणूस काय म्हणते? माझे बाबा आहेत ते. बाबा? कसले बाबा? अगं तू म्हणतेस म्हणून बाबा, नाही तर 1.5 दावडीचा फाटका माणूस आहे हा. तुम्ही प्लीज इथून निघून जा. काय? कुठे जाऊ? सांग ना. अगं सगळे रस्ते तूच तर बंद केले.
हेच चुकलं माझं. तुम्ही कुठेही जा, पण प्लीज इथे थांबू नका. आई, ठीक आहे. अगं माझ्या जाण्याने जर तुझा राग शांत होत असेल ना, तर जातो मी. बाबा. नाही बाळा, तुला सोडून नाही जात. तू माझी आहेस ना. शब्द सारे धुंद होत्या भावना वाऱ्या संगे वाहता बाबा. आकाशी सामना. आई, आई ते बाबा. धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना वाऱ्या संगे वाहता त्या फुलाकाशी यांचं काय नातं आहे ना एकमेकांशी, हे मला अजूनही कळत नाही. फक्त दोघांच्या बरोबर राहायचं. आई, या दोन्ही दिशांकडे बघून वारंवार हेच करायचं. पूर्वेला सूर्य उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. त्याच्यात नित्यनियमाने बदल घडतात. तो निदान उगवतो मावळतो तरी. इथे उगवणं मावळणं दूरच, साधे एकत्र राहणं देखील कठीण झालंय. माझ्यासारखी लहान मुलगी एखादी गोष्ट नाही ना आवडली तर नाही खेळत तिच्याशी. मग हे काच एकमेकांच्या आयुष्याशी खेळता. कुठेतरी हा खेळ थांबायला हवा. कुठेतरी हा खेळ थांबायलाच हवा. शब्द सारे धुंद होते 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 शब्द. चला, कोण बसणार आहेस गाडीवर? कोणीच बसणार नाही. कारवी, तुला नाही बसायचं गाडीवर? नको बाबा, आईला आवडत नाही ना. अगं तसं तुझ्या आईला तर मी सुद्धा आवडत नाही. तुम्ही का नाही आवडत? नाही माहित, पण नाही आवडत. बाबा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू. तुम्हाला आई आवडते? नाही म्हणजे आईला तुम्ही आवडत नाही, मग तुम्हाला सुद्धा आई आवडत नसेल ना? नाही. अगं खूप मनापासून प्रेम करतो मी तुझ्या आईवर. तिला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हा खूप साधी, सरळ आणि सोज्वळ वाटली ती मला. वाटली कसली? आहेच ती. कारवी, प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं. आपली बायको असावी, मुलं असावी, स्वतःचा संसार असावा. आणि माझ्यासारख्याला याची दूर दूरपर्यंत शाश्वती नव्हती. तिला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हाच कळलं तिला तिला गरज आहे आधाराची. नाहीतर ती उद्ध्वस्त होऊन जाईल. इतकी की कदाचित आज तू सुद्धा इथे. अहो अहो अहो, तुम्ही माझ्याशी लग्न करणार? नाही म्हणजे एकदम लग्न? नाही नाही म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही काही, किती, कसेही असलात ना, तरी एखाद्या पुरुषाला एखाद्या गरोदर स्त्री बरोबर लग्न करणे हे इतकं सोपं नाहीये. नाही नाही म्हणजे मी तुमचा स्वाभिमान दुखवत नाहीये, पण मला एका आधाराची गरज आहे आणि तुम्हाला एका खांद्याची. अहो पण तुम्हाला हे सगळं माहित असून सुद्धा. मी तुम्हाला म्हटलं ना, आधार आणि खांदा या एकाच झाडाच्या दोन फांद्या आहेत म्हणून.
विचार काय करायचा? हे तोडकं मोडकं आयुष्य जर कुणाच्या उपयोगी पडत असेल ना तर माझी काही हरकत नाहीये. हो, पण मी तुम्हाला एक सांगू का? हा? मी पडेल ती कामं करतो. हा, म्हणजे लोक त्याला काहीही म्हणतात ना. अगदी भीकच मागतो म्हणा ना. आणि मी सुद्धा काय वेगळं करते? आज मी देखील तुमच्यावर रस्त्यासमोर भीकच वागते ना. मी तुम्हाला म्हटलं ना, एकाच झाडाच्या दोन फांद्या आहेत. बाबा, या झाड कोण हो? कदाचित तूच. मधलं झाड वाचावं म्हणून खोट्या नत्यांची मुळं आणि फांद्या चिकटवल्या आहेत. कारवी, मला सगळंच आवडतं ग. अगं, न आवडून सांगणार कुणाला? कारवी, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, बेगर्स हॅव नो चॉईस. भिकाऱ्याला पर्याय नसतो. चिनू, दरवाजात बघ कोण आलाय ते. आई, मी अभ्यास करते ग. हो, पण दरवाजाकडून बघायला काय होतंय? बाबा, बघा ना हो. खिडकीतून बघायचं नाहीये, दरवाजा उघडून बघायचं. जाऊ दे, मीच बघते. अहो, हे सगळं घेऊन बाजूला बसा. बाबा, मी तुम्हाला एक गणितातलं कोडं विचारू? सांगा ना हो बाबा. तुम्ही का आला तिथे? आई, कोण आहे इथे? अहो, कोण आहात तुम्ही आणि काय हवंय तुम्हाला? हे घर माझं आहे. अगं, काय बोलतोय हा माणूस? सांग ना त्याला काय बोलतोय ते. तुम्ही इतके वर्षांनी इथे पुन्हा का आलात? हे घर माझं आहे आणि मला जेव्हा पाहिजे तेव्हा येईन मी ते. आणि मी तुझ्यापासून लांब होतोच कुठे का? इथेच तर होतो, तुझ्याजवळ. आणि ही माझीच मुलगी ना? नाही. काय? काय नाव तुझं? आई. आई. आई नाव ठेवलंयचं. अगं, काय चाललंय हे सगळं आणि कोण आहे हा माणूस? सांग. अजूनपर्यंत का सांगितलं नाहीस? मला आल्याबरोबर कळलं हा माणूस कोण आहे. आणि मी येऊन 5 मिनिटं झाली तर याला कळत कसं नाही का मी कोण आहे तर? काय रे, मूर्ख आहेस का तू? म्हणजे हा तुझा नवरा? नाही. का? नाही, हा माझा नवरा असूच शकत नाही. अरे हो, मी तुझा नवरा असूच शकत नाही, कारण कायद्याने मी तुझ्याशी लग्नच केलं नाही. मी तर फक्त काय नाव तुझं? कारवी. कारवी नाव आहे माझं. चिनू, रक्त. रक्त बोलतय. आणि आपण? माझं नाव तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटत नाहीये. अरे वा, पण माझ्या घरात चौथा मनुष्य कोण वावरतोय हे सुद्धा मला कळायला नको? माझं घर काय लावले तुम्ही? तुम्हाला कोणी सांगितलंय घर तुमचं आहे म्हणून? आई, हा माणूस वेडा आहे का ग? काय? मी सांगतो. काय नाव तुझं?
कारवी. कसा आहे ना कारवी, तुझा जन्म माझ्यामुळे झालाय. झालाय ना? झालाय. पण हे ऐकून तुला आश्चर्य नाही वाटलं? नाही, दुर्दैवाने या सगळ्या गोष्टी मला आधीच माहित होत्या. अच्छा, तर सगळ्या गोष्टी आधीच सांगून ठेवल्यात तर छान. बघ किती छान फॅमिली वाटते आपली. छी बाबा, हे काय चाललंय? छी. विसरलीस का 12 वर्ष अगोदर किती जवळ होतो आपण एकमेकांच्या. जीव टाकायचीस तू माझ्यावर. हो, पण आता त्याला 12 वर्ष सरली आणि आता या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग? सरली, पण प्रेम नाही ना सरलं. किमान माझं तरी नाही सरलं. मग का सोडून गेलात मला? अगं काय काम होतं? तुला काय वाटते, तुला सोडून जाताना मला दुःख नसेल झालं? पण तुमच्या दुःखाचा त्रास मला का झाला? समाजात मी कशी वावरत होती ना, माझं मलाच माहिती. तो माणूस बघताय, नाईलाजास्त त्याच्याशी लग्न केलं मी. खरं तर माझ्यासारख्या स्त्री बरोबर कुठल्याही पुरुषाने लग्न केलं असतं. पण त्याच्याशी लग्न करण्याचा हेतू इतकाच की माझंही तुमच्यावर तितकंच प्रेम होतं आणि तुमच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही पुरुषाने मला स्पर्श करू नये हीच माझी इच्छा होती. मग का काय केलीस? समाजासाठी. गेली 12 वर्ष आपण एकत्र आहोत. अगं दिवस रात्र मी तुझ्या बरोबर राहिलो, तुला प्रेमाने एवढं मोठं केलं. पण या सर्व गोष्टीत चौथ्या माणसाची जाणीवच नाही झाली. पण इथे चौथ्या माणसाचा प्रश्न येतो कुठे? तुम्हीच म्हणाला होतात ना, आई, बाबा आणि मी. नाही, आई, बाबा, बाबा आणि मी. आणि हे जर मला मान्य नसेल, हे मला मान्य नसेल तर तरीही मी काहीच करू शकत नाही. असं कसं बाबा? बाबा म्हणजे नेमकं काय असतं हो? आधी केलेल्या कर्माचं कौतुक करायचं की बाळाने जन्म घेतल्यानंतर त्याला मिळालेल्या प्रेमाचं? आधीचं मला माहित नाही, पण माझ्यासाठी तुम्हीच माझे बाबा आहात. हो, पण आता ती तुमचा स्वीकार करणार नाही. नको करू ते, पण तू तर स्वीकारशील ना तुझा नवरा म्हणून? पण काय, आलाय तसं जाईल तो त्याच्या मार्गाने. हवं तर मोल देऊ आपण त्याला. बाबा, आता पुढे काय हो? पुढे काय, आलाय तसा जाईल त्याच्या मार्गाला. मला नाही वाटत ते सहजासहजी इथून निघून जातील. अगं जर तुझ्या आईने त्याचा स्वीकारच नाही केला तर त्याचा इथे थांबून उपयोग तरी काय? जाईल तो त्याच्या मार्गाला. आणि जर स्वीकार केला तर? काय झालं? शेवटी तू तुझ्या पेशावरच गेलीस ना. म्हणजे मी इथून जाईन असं तुला वाटतं? मला इथून जावंसच वाटत नाही, पण कोणातरी इथून जावंच लागेल. इनफॅक्ट तुलाच. अरे मी तिचा ऑफिशियल नवरा आहे, पण तू जिच्याकरता थांबलाय ना तिचं ऑफिशियल बाप आहे मी. मग तू काय करायचं ठरवलंस? काहीच नाही, मी तेच राहणार माझ्या बायको मुलीसोबत. आणि मी काय करावं असं तुला वाटतंय? इथून निघून जायचं. हवं तर मोल देईल मी तुला. देशील? हो, आता देईल म्हटल्यावर दे. ठीक आहे, ऐक तर मग, मला कारवी हवी आहे. जा
दिवस वर्ष राहिल्यावर आपल्या त्या व्यक्तीच्या प्रती प्रेम निर्माण होते, लळा निर्माण होतो. मग ती व्यक्ती आपल्यापासून कधी दूर जाऊ नये अशी खुशाल आपण आपल्या मनात गाठ बांधतो. पण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती कोणा दुसऱ्याची अमानत आहे हे कसं विसरू शकतो आपण? आणि मी तुझ्याशी एवढ्या चांगल्या शब्दात बोलतोय याचा अर्थ हा नाही की मी तुला घाबरतोय. अरे घाबरतोयस ना तर काय करतोयस मग? जगात तू फक्त एकमेव व्यक्तीला घाबरतो आणि तो म्हणजे मी. कारण तुला माहिती आहे कारवी माझ्याशिवाय जगू शकत नाही आणि कारवीशिवाय तिची आई. तिला जगवायचं की नाही ते मी बघेन. तू इथून निघून जायचंस. जबरदस्ती? हो, हवं तर तसंच समज. काय झालं? काय चाललंय तुमच्या दोघांचं? अगं कामिनी, हा मोबदला म्हणून कारवी मागतोय. काय? हो मागतोय, मग त्यात गैर काय? तुम्ही असा कसा विचार करू शकता? हे बघा, तुम्हाला समजा हवं असेल ना तुम्ही खुशाल एकटे निघून जा. हे तू बोलतेस म्हणजे तुला वाटतं की मी इथून एकटे निघून जावं? हो, म्हणजे सगळं संपलं कामिनी? संपायला सुरुवात झालेलीच कुठे? अगं मी इथे आलो, तुझ्याशी लग्न केलं, तुला मुलगी झाली, तिचा या हाताने सांभाळ केला, तुझा सांभाळ केला, मग ही सुरुवात नव्हती तर काय होतं कामिनी? इतकं क्रूर कोणीही नसतं ग. हो, एक गोष्ट आवर्जून केली मी. तू नाही म्हटलंस म्हणून शरीराने कधीही जवळ आलो नाही तुझ्या. आणि म्हणून तू म्हणतेस की सुरुवात झालीच कुठे होती? नाती ठरवलेली नसतात, ती आपल्याला ठरवता येत नाही. नाहीतरी इतक्या वर्षांनी पुन्हा कसे आले असते? असंच जर मी म्हटलं तर? म्हणजे या एवढ्या मोठ्या विश्वात तुला मीच कसं काय एकटं भेटलो? मग हे नातं नव्हतं तर काय होतं? तुम्ही मला भेटला नाही, मी ठरवून तुम्हाला भेटले. ठीक आहे, आतापर्यंत तू सगळ्या गोष्टी ठरवून केल्यात, मान्य आहे. अगं पण तिचं काय? तिला काय सांगणार आहेस? आणि ती राहू शकेल माझ्याशिवाय? इतकी वर्ष राहिली ना ती तिच्या खऱ्या बापाशिवाय, मग राहील ती. काय राहील ती? अगं तिनं जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडले ना तेव्हा मी होतो ग तिच्यासमोर. तिला बिचारीला काय ग माहित तिचा खरा बाप कोण ते? ही सगळी नाती आपण निर्माण केली आहेत कामिनी. हे बघा, मला तुमच्या दोघांबद्दल अजिबात तक्रार नाहीये, कारण मला माहिती आहे शरीरानं एकत्र आलेल्या माणसांना आपण विसरू शकत नाही, किंबहुना आपण त्यांना आपल्या आयुष्यातून काढू शकत नाही. आणि तुझं सुद्धा वेगळं काही झालं असेल असं मला वाटत नाही. हे बघा, मला काही नको, मला फक्त माझी कारवी आहे. मी तुमच्याकडे भीक मागतो. भीक मागून सांभाळणारच का तिला? प्लीज मी काहीही करेन पण तिचे हाल नाही होऊ देणार. नाही, मी कारवीला माझ्यापासून दूर होत येणार नाही. एकच तर आधार आहे ती माझा. आणि मग माझा आधार? अगं तूच तर म्हणाली होतीस ना की आधार आणि खांदा या एकाच झाडाच्या दोन फांद्या आहेत म्हणून. ती नाही म्हणते ना, मग जा इथून. ठीक आहे, तुमची जर हीच इच्छा असेल तर जातो मी. पण जाता जाता एकच गोष्ट सांगतो कामिनी, या जगात कोणालाही फसव, म्हणजे आंधळ्या पागळ्या लुळ्या कोणालाही, पण स्वतःला मात्र अजिबात फसवू नकोस. माझ्या आयुष्यात या व्यक्ती आल्याच नव्हत्या असंच समजेल मी. बाबा, काय झालं? कुठे निघालात तुम्ही? काही हवंय का तुम्हाला? कारवी, जगात प्रत्येक हव्या असलेल्या गोष्टी आपल्याला मिळतातच असं नाही. अहो, तुम्ही मागून तर बघा. आता ती वेळ निघून गेली. काय म्हणायचंय तुम्हाला? अगं, जे काही म्हणायचं होतं ना ते सगळं म्हटले मी. रिकाम्या हाताने आलो होतो आणि आता भरभरून घेऊन चाललोय. कुठे चाललात? आई बाबा कुठे चाललेत? कारवी प्लीज तुझं काम कर, पण मला सांग ना कुठे चाललेत ते. त्यांना जिथे जायचं ना तिथे चालले ते, पण मला कळायला नको कुठे चाललेत ते. कारवी, तुम्ही गप्प बसा. हो कारवी, मोठ्यांशी असं बोलायचं नाही. बाबा
सांगून जायला मी थोडीच कोणाला सांगून आलो होते इथे. बाबा ते काही मला माहित नाही, पण तुम्ही आधी तुमच्या जागेवर चला. कारवी प्लीज, नाही, कारवी तुमच्या मला जागेवर जाऊ दे चला. प्लीज. कारवी कारवी कारवी, तो माणूस चाललाय ना, मग जाऊ दे ना त्याला. तो माणूस, अरे खरा खुरा बाप आहे तो माझा. हे आयुष्य तो माझ्यासाठी जगतोय. आणि तू कोण रे? तू कोण मला सांगणारा? पोरीचा भुडका तुला आता आला? मी तर म्हणते जगात अशा माणसांना कोणी बाप म्हणूच नाही. हे बघ, तू इथे आलायस ना ते फक्त माझ्या आईसाठी. तिने तुझा स्वीकार केलाय नाही केलाय, तुमच्या दोघांचं काय चाललंय मला काही माहित नाही. पण यापुढे आमच्यामध्ये बोलत जाऊ नकोस. अरे कसली कटकटाई आणि एवढूची पोरगी. मला सांगते मी काय करायचं ते. धर तिला तिकडे आई, आणि तू बाबा तुम्हाला लागलं तर नाही ना? बाबा कारवी तू नको मध्ये पडूस. बाबा या माणसाने तुमच्या अंगाला हात लावला तरी कसा? काय ग हे डोळे फुटलेत का तुझे? लातेल उडवलं तुझ्या बापाची गाडी. साला लातेल. चिनू, म्हणलास ना माझ्या बापाची गाडी. बाबा चला इथून. आता मला इथे एक मिनिटही नाही थांबायचं. मी तुमची गाडी. कारवी बाळा, माणसानं आपलं अस्तित्व विसरून चालत नाही. आता माझ्या गाडीपर्यंत फक्त मलाच एकट्याला जाऊ दे. बाबा आता इथे थांबायचं नाही, तो फक्त मीच. बाबा आणि होच, बाबा बाबा तुम्ही सुद्धा मला सोडून चाललात. बाबा माझ्या आईने तुम्हाला इथे माझा आधार म्हणून आणलं होतं आणि आज तुम्हीच मला सोडून चाललात. बाबा या कारवीला इतकं वाईट कधीच वाटलं नव्हतं हो. कारवी म्हणजे भूकंपातील ताट मानेने उभं राहणारं झाड. तिलाच तुम्ही ढासळून टाकलं बाबा. बाबा हिने मला जन्म दिला, याच्यामुळे माझा जन्म झाला. या गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या नाही आहेत हो. पण मला जन्मांतरासाठी तुम्ही भेटलात ना, हीच माझ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. बाबा माझ्या आईला जर समाजाची भीती असती ना, तर तिने लग्न अगोदर असं काही केलं नसतं हो. आणि जरी चुकून झालं असतं ना, तरी तिने ठणकावून त्याच्याशी लग्न केलं असतं. एकटीच्या चुकीमुळे आज आपल्या सर्वांना भोगावं लागतंय. बाबा खरं तर यांना माझी गरज नाहीये आणि मला सुद्धा. कारण खोटं का असे ना, नातं आपल्या दोघांचंच आहे. कारण ते ठरवून झालेलं नाहीये. ते ठरवून झालेलं नाहीये. आई आई तू असं का केलंस? आई तू असं का केलंस? आई आई मला माझ्या बाबांकडे जाऊ दे. मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. आई मला माझ्या बाबांकडे जाऊ दे. बरोबर म्हणालात तुम्ही. हे घर तुमचं आहे. नाते जुळले मनाशी मनाचे, हे नाते जुळले मनाशी मनाचे.